नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंस नारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध चिंतनिका अभ्यास वर्गात मी सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या दोन्ही आचार्यांना माझा साष्टांग प्रणिपात आणि सगळे सहाध्यायी साधक श्रोत्यांना सप्रेम वंदन. आज अभ्यासासाठी 2 समास आहेत, ते 8व्या दशकातला 5वा आणि 6वा समास. 5वा समास जो आहे त्याचं नाव आहे स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद. आधीच्या समासात आपण जगत पंचमहाभूतात्मक आहे आणि त्याची एकमेकात कशी सरमिसळ आहे ते बघितलंय. याला भूतकर्दम चिखल असं म्हटलंय. या समासात आता 5 महाभूतांचा विस्तार या जगामध्ये कुठे आणि कसा आहे याचं वर्णन आहे. सारे सचेतन आणि अचेतन पदार्थ पंचमहाभूतांपासून बनलेले असतात. 5ही भूते अतिशय व्यापक आहेत म्हणून त्यांना महान म्हणतात. आणि भवंती इति भूतः म्हणजे उत्पन्न झालेली आहेत म्हणून त्यांना भूते म्हणतात. विश्वाच्या निर्माण प्रक्रियेमध्ये पंचमहाभूते हे मायेचं अंतिम कार्य आहे. स्थूल महाभूतांची सूक्ष्म अवस्था तिला तन्मात्रा म्हणतात. आपली पंचज्ञानेंद्रिय पंचतन्मात्रांपासून प्रकट झाली आहे. विश्वाला संसार म्हणतात कारण ते अखंड गतिमान आहे. आकाश म्हणजे अवकाशातच पहिली 4ही भूते कार्य करतात. आकाश व्यापक आणि सूक्ष्म आहे, त्यामुळे ब्रह्माचा आकाशाला दृष्टांत दिला जातो. परंतु ब्रह्म आणि आकाश एकच नाही. आकाश भूत आहे म्हणजे उत्पन्न झालेलं आहे, आणि उत्पन्न झालेलं आहे म्हणजे जे जे उपजे ते नासे या न्यायाने त्याला लय देखील आहे. त्यांच्यातील फरक या समासात समर्थांनी उलगडून दाखवला आहे. यावरील चिंतन आज प्रस्तुत करणार आहेत सौ स्मिता भागवत. स्मिताताई पुण्याच्या आहेत. समर्थ वाङ्मयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. पदाव समर्थ विद्यापीठाच्या साधनबोध आणि समर्थबोध या परीक्षा विशेष श्रेणीत त्यांनी उत्तीर्ण केले आहेत आणि सध्या प्राज्ञ परीक्षा देखील देत आहेत. शिवथरघळीत 2018 आणि 19च्या प्रापंचिक शिबिरात त्यांचा सहभाग होता आणि 2020 पासून शिवथरघळीच्या पुणे विभागाच्या ऑनलाईन बाल शिबिरात दोन्ही प्रार्थना, मनाचे श्लोक आणि चरित्रकथन या सत्रांमध्ये त्यांचा सहभाग होता. सृजनरंग या धार्मिक विषयाला वाहिलेल्या प्रकाशन संस्थेचा त्यांचा व्यवसाय आहे. मी स्मिताताईंना विनंती करते की त्यांनी आपलं चिंतन प्रारंभ करावं. स्मिताताई. हो, येतंय ऐकून नीट? हो, येतंय. श्रीरामांना वंदन करते, समर्थांना वंदन करते, आपल्या दोन्ही आचार्या अलकाताई आणि माधुरीताई दोघींना वंदन करते आणि माझे सगळे सहअध्यायी तुम्हाला माझा सप्रेम नमस्कार. आज मला 8व्या दशकातला समास 5वा आहे अभ्यासाला, आणि अभ्यासासाठी मी बेलसरे गुरुजींचा दासबोध चिंतनिका आणि गीता रहस्य हे संदर्भासाठी घेतलेले आहेत. दशक 8 समास 5 स्थूल पंचमहाभूते या समासाच्या प्रारंभीच ही पंचमहाभूते एकमेकात मिसळून गेली आहेत आणि त्यांचा जणू कर्दम म्हणजे चिखल झाला आहे असं समर्थ सांगतात. सूक्ष्म पंचमहाभूतांचा विचार आपण मागील समासात केला. दृश्य सृष्टीचा विचारही पाहिला, परंतु हा पसारा कसा गुंतागुंतीचा आहे आणि यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संतांचा समागम. एकमेव सत्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर ह्या पंचमहाभौतिक देहाचे तादात्म्य जाणे गरजेचे आहे, आणि त्यासाठी पंचमहाभूतांचा सखोल विचार किंवा जाणीव समर्थ या 5व्या समासात आपल्याला करून देतात. साधारणपणे पाहिले तर या समासात ओवी क्रमांक 3 ते 11 मध्ये पृथ्वी, 12 ते 23 मध्ये आप, 24 ते 28 मध्ये तेज, 29 ते 33 वायू
या भूतांचे वर्णन आहे. आणि 34 पासून पुढे आकाश तत्वाचे विशेष सांगताना तेच परब्रह्म का असा प्रश्न विचारून समर्थ त्याचा निराश करीत जातात. पर्वत, दगड, लहान मोठी शिखरे, अनेक प्रकारचे रंगांचे दगड गोटे, निरनिराळ्या रंगाची माती, वाळू अशी ही 9 खंडांची पृथ्वी आहे. 84 लक्ष योनी, जंगल, वन इतकंच काय तर भूगर्भातील रत्न, धातू हे सारे जे जे जड ते ते पृथ्वी तत्व आहे असं समर्थ सांगतात. तर विहिरी, आड, नदी, नाले, ओढे हे सर्व आप म्हणजे जल. आपाचा मूळ स्रोत ढग आणि सप्तसागर म्हणजेही आपच. 7 सागरांची यादीच समर्थ इथे देतात. आणि महाभारतातल्या अश्वत्थाम्याची आठवण होईल अशा उपमन्यूच्या कथेचा संदर्भही समर्थ इथे देतात. पृथ्वीभोवती या सप्तसागरांचा वेढा आहे. पृथ्वीच्या गर्भात जशी नवरत्नांची खाण आहे तसं पाणीही आहे. तसंच वेली, झाडं, फुलं, पानं यातही जलांश आहे. तेल, तूप, अमृत, विष सारे काही पाणीच. थोडक्यात जे पातळ, ओले, प्रवाही, मऊ, थंड हे सारे आप. रेत, मूत्र, घाम, लाळ, रक्त, कफ, अश्रू हे आप या भूतातच मोडते. तेजाचा ज्वलन हा गुण तर रूप हा विषय आहे. जेथे जेथे उष्णता व दाह किंवा म्हणजेच आग आहे ते सगळे तेज आहे. तेजाचा मूळ स्रोत अर्थातच सूर्य. तो आहे म्हणून जीवन आहे, जीवसृष्टी आहे. सूर्यापाशी दाह आहे आणि प्रकाशही आहे. अग्नी हेही तेजाचेच रूप आहे. जंगलात वणवा लागतो तर मेघात वीज आहे. जो अग्नी स्वयंपाक सिद्धी करतो तोच संहारही करू शकतो असं आपल्याला समर्थ इथे सांगतात. तर चैतन्य म्हणजेच वायू या भूताचे अस्तित्व. वायू चंचल आहे आणि त्याच्यामुळेच जिवंत पण असते, चैतन्य असते. या चेतनेमुळेच आपण हालचाल करतो. आपले चालणे, बोलणे, उठणे, बसणे सगळे याच वायूमुळे होते. सगळ्या विश्वाची हालचाल वायूमुळेच होते. हाच वायू प्राणरूपाने आपल्या शरीरात राहतो. प्राण शरीरात कसा महत्वाचा आहे हे पटवून देणारी एक कथा प्रश्नोपनिषदात येते. सर्व इंद्रियांमध्ये मीच श्रेष्ठ आहे असं भांडण लागतं. जो तो इंद्रिय म्हणू लागतो की मीच श्रेष्ठ आहे. मग असं ठरतं की ठीक आहे आपण बाहेर पडू एकेकाने. एक जण बाहेर पडायला लागतो पण कुणाचं काहीच अडत नाही. परंतु प्राण मात्र जेव्हा शरीराबाहेर पडू लागतो तेव्हा सगळ्यांचीच घाबरगुंडी उडते. येथे समर्थ आपल्याला मुख्य 5 प्राण आणि उप 5 प्राणांची नावे आणि कार्य सांगतात. प्राण हृदयात, अपान गुदात, व्यान सर्व शरीरभर, उदान कंठात तर समान नाभिस्थानी असतो. प्राणामुळे आपण जिवंत राहतो. मलमूत्र विसर्जन आपलं अपानामुळे साधतं. सांध्यातील हालचाल व्यानामुळे होते तर उदानामुळे अन्न जलाचे विभाग होतात. समान सर्व शरीरभर अन्नरस पोचवतो. आपल्याला ढेकर येते, उचकी येते ती नाग या उपप्राणामुळे. तर पापण्यांची उघडझाप कूर्माने साधते. कृकलामुळे शिंक येते तर देवदत्तामुळे जांभई दिली जाते. आणि धनंजय हा उपप्राण आपण मेल्यानंतरही शरीरास व्यापून राहतो. थोडक्यात संपूर्ण विश्वातली हालचाल, आकुंचन, प्रसरण, निरोधन हे कार्य वायूचेच आहे. आणि सगळ्यात शेवटी आकाश या तत्वाचे विवेचन समोर येते. आकाश जाणावे पोकळ, निर्मळ आणि निश्चळ, आकाश रूप सकळ आकाश जाणावे असं 34वी ओवी आपल्याला सांगते. आकाश सर्वात विस्तृत, सूक्ष्म, पोकळ, निर्मळ व दाही दिशांना पसरलेले असे ते असीम म्हणजे ज्याला कोणत्याही सीमा नाहीत असे आहे. साऱ्या विश्वाला ते व्यापून राहते आणि वर सांगितलेल्या 4ही भूतांचा पसारा आकाशात आहे. आपण परब्रह्माचे वर्णन करतो ते आणि आकाशाचे वर्णन सारखेच आहे असे क्षणभर वाटते.
मग आकाश हेच ब्रह्म मानले तर काय होईल? परंतु ब्रह्मदर्शन व्हायचं असेल, करवून घ्यायचं असेल, तर या साऱ्या आभासी दृश्य विश्वाचा पसारा त्यागून महाद्वार ओलांडावे लागते. महाद्वार ओलांडणे म्हणजेच तत्व झाडा किंवा पंचकोश निरास करणे आले. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नस आहे. मना भासले सर्व काही पहावे, परिसंग सोडून सुखी राहावे. या 187व्या मनाच्या श्लोकातही समर्थ आपल्याला सगळ्याचा संग सोडून सुखी राहायला सांगतात. पंचमहाभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज व वायू यांचा कल्पनेने विस्तारही करता येतो आणि लयही करता येतो. मात्र आकाश ही शून्य पोकळी. तिथे साधकाचे मन लय पावते खरे, पण त्याचा विचार करताना मी कुठेतरी उरतोच. असे ब्रह्म अनुभवाबाबत होत नाही. तिथे अनुभव व अनुभव घेणारा एक होऊन जातात. शून्याच्या पलीकडे जावे, मन उन्मनी स्थितीत यावे, हा ब्रह्म अनुभव घडतो. ब्रह्म निर्गुण आहे, मात्र काम, क्रोध, मोह, भय, अज्ञान व शून्यत्व हे आकाशाचे गुण झाले. आकाशातलं आपतत्व आपल्याला जाणवतं. मग ब्रह्म आणि आकाश दोन्ही एकच हा मुद्दा इथे बाद झाला. आकाश हे त्रिगुणांपैकी तमाची निर्मिती, तर ब्रह्म निर्विकार आहे. आकाश प्रलयकाळी लय पावणार आहे, ते सनातन नाही, तर ब्रह्म सनातन आहे, अविनाशी आहे. आकाश इंद्रियांना भासते, तर ब्रह्म अनुभव घ्यायचा. या ठिकाणी समर्थ आपल्याला काच, जमीन, कापूस, स्फटिक, तांदूळ, खडा अशी उदाहरणे देतात आणि सांगतात की सारखा असणे आणि प्रत्यक्ष असणे यात फरक आहे. जसं प्रत्यक्ष आई किंवा एखादी मावशी, काकू आईसारखी असते ना, ह्यात जरा फरक आहे. तसंच आकाशाला रंग नाही, व्यक्त आकार नाही, ते अचल आहे. मग तेच ब्रह्म का? या शंकेच्या समाधानार्थ समर्थ सांगतात, आकाशाचा गुण अज्ञान आहे. कामक्रोधादी विकारांनी ते ग्रस्त आहे, ते शून्य आहे. गाढ झोप, उन्मनी अवस्था वरवर बघता सारख्याच असल्या तरी गाढ झोपेतलं ज्ञान ही अज्ञानाची अवस्था असते, शून्य अवस्था असते. तो अनुभव जाग येताच लय पावतो, तर उन्मनी अवस्थेत शुद्ध ज्ञान होते. ज्याप्रमाणे बाह्य विषयांचे ज्ञान होण्यासाठी केवळ ती इंद्रिये कार्यरत असून भागत नाही, तर तिथे मनाचे सहाय्य लागते. मनाची शून्यावस्था असेल तर वस्तू समोर असूनही दिसणार नाही. तसंच ब्रह्मानुभव घ्यायचा असेल तर मनाला ब्रह्मातच रत व्हावे लागेल. ध्यान, उपासना यांच्या सहाय्याने सृष्टीतील सारा भेद, द्वंद्व समोर दिसत असूनही न दिसल्यासारखेच करायचे आहे, म्हणजे ब्रह्म अनुभव घेता येईल. म्हणजेच उपास्य व उपासक हा द्वैत भावही संपून जाईल. जो ब्रह्म जाणतो तोच ब्रह्म होऊन जातो. जसं पाण्यात मीठ किंवा साखर विरघळली तर ते वेगवेगळे दाखवता येत नाहीत, पण चव पाहिली तर ती खारट किंवा गोड लागेल. तसंच यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, गोडपणे जैसा गुळ, तैसा देव झाला सकळ. आता भजो कोणे परी, देव सबाही अंतरी. द्वैत बाजूला सारल्याशिवाय ब्रह्मानुभव येतच नाही. आकाश जाणताना मी वेगळा राहतो आणि म्हणून आकाश व ब्रह्म एक नाही. यातील भेद संत महात्मे जे अधिकारी पुरुष आहेत ते जाणतात. महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, खुणे पाविजे संत संगे विकरणे. या मनाच्या श्लोकातील 154व्या श्लोकातही समर्थ महावाक्यांचा बोध संतांकरवी करवून घेण्यास आपल्याला सुचवित आहेत. अर्थातच हे सारे जाणून घ्यायचे असेल, ब्रह्म अनुभवाचा अधिकारी व्हायचे असेल, तर भगवान श्रीकृष्ण ही भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात 34व्या श्लोकात आपल्याला सांगतात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानन ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. म्हणजेच हे सगळं ज्ञान तू तत्वसाक्षात्कारी ज्ञानी पुरुषांकडून करवून घे, त्यांना शरण जा आणि त्यांची सेवा कर. झालेली सेवा समर्थचरणी अर्पण करते.
आणि इथेच थांबते. जे काही चुकलं असेल ते माझं याची मला जाणीव आहे. जय जय रघुवीर समर्थ. स्मिताताई, छान झालं चिंतन तुमचं. संपूर्ण समाजाचा अगदी व्यवस्थित आढावा घेतला गेला, ओळींनी छान हे केलं. मध्ये मध्ये मनाचे श्लोक आणि गीतेचा सगळ्यांचा संदर्भही देत गेलात. पंचमहाभूतात्मक देहाचं तादात्म्य जाण्यासाठी आपल्याला स्वस्वरूपाचा विचार करणं गरजेचं आहे आणि यासाठी हा सगळा पंचमहाभूतांचाही अभ्यास आवश्यक आहे हे सुरुवातीला सांगितलं तुम्ही. एकूणच सगळे जो याचा उलगडा झाला तो समासाचा अगदी छान पद्धतीने झाला. ती छोटीशी प्राणाच्या महत्वासाठीची छोटीशी गोष्ट पण छान झाली. एक काय खरी मेख जी आहे ती तुम्ही मध्ये शेवटी एका वाक्यात सांगितली, ती ब्रह्माचा अनुभव घ्यायचा तर असेल तर ब्रह्मातच रत व्हावं लागेल, ही खरी मेख आहे. आणि ते जमण्यासाठीच आपला हा सगळा प्रयास सुरू आहे. यानंतरचा जो दुसरा समास आहे आपला आजचा अभ्यासासाठीचा, तो आहे दुश्चित निरूपण हा समास. मागील समासात आपण दृश्य जगताचं खरं स्वरूप सद्गुरूंच्या संगतीत जाणल्यावर स्वस्वरूपाचा अनुभवही त्यांच्याच कृपेने घेता येतो. मोक्ष हेच ध्येय असल्याने प्रत्येकालाच माझ्या बाबतीत हे केव्हा घडेल ही उत्सुकता असतेच. हाच प्रश्न श्रोता विचारतो की मोक्ष प्राप्तीसाठी किती काळ लागणार आहे. संत संगती लाभलीच तरी त्या प्रत्येकालाच मोक्षप्राप्ती होते का? प्रत्येकालाच मोक्षप्राप्ती होत नाही हे तर आपल्याला आपण बघतोच आपण. मग असे का घडत असावे या प्रश्नाला उत्तर या समासात दिले आहे. खरा आनंद, वस्तुनिरपेक्ष आनंदाची अनुभूती ही स्वस्वरूपामध्येच अनुभवता येते. पण स्वस्वरूपाचे अनुसंधान सुटून निरनिराळ्या दृश्य वस्तूंमध्ये प्रियता उत्पन्न होते आणि स्थूल वस्तूंमधून सुख घेण्यासाठी धावणे ही प्रवृत्ती अवैधतेमुळे आपल्याला त्रास देते. हे अज्ञान घालवण्यासाठी, ज्ञानाचा उदय होण्यासाठी आत्मानात्म विवेक आवश्यक असतो. कोणाचीही मदत न घेता स्वतःच्या अंतरी हा उदय पावणे शक्य नाही. त्यासाठी सत्संगती गरजेची आहे. सत्संगतीतच आत्मानात्म विचार कसा करावा हे कळते आणि दृश्य जग मिथ्या आहे याची खात्री होऊन त्याबद्दल वैराग्य निर्माण होते. परमार्थ साधण्यास प्रज्ञा, श्रद्धा आणि वैराग्य आवश्यक असतात. ज्यांच्यापाशी तिन्ही नसतात त्यांना परमार्थ साधत नाही. माणसाला एकाग्रचित्त आणि प्रयत्न अशा दोन्हीची सांगड घालता आली पाहिजे. एकाग्रतेचा अभाव असलेला व्यग्रचित्त असतो, हा दुश्चित्तपणा. आणि त्या जोडीला जर आळसही असेल तर मोक्षाचा लाभ सत्संगती लाभूनही होणार नाही. थोडक्यात उत्तम साधकासाठी आवश्यक असणारे गुणच समर्थ या समासात सांगतात. मनाच्या तोडून ओढी, श्रवणी बैसावे आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थक करावा, ही ओवी परमार्थासाठी तर आवश्यक आहेच, पण इतर सगळ्या याच्यासाठी पण आपल्या रोजच्या व्यवहारात देखील हे तितकंच महत्वाचं आहे. एकाग्रता साधणं आणि कुठचंही काम करताना त्यात एकरूप होऊन जाणं. मी आता या समासावर आज चिंतन प्रस्तुत करणार आहे. सो वैशाली कविश्वर. वैशालीताई या कम्प्युटर सायन्स च्या रुईया कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत. विशेष सांगायचं म्हणजे लॉकडाऊनमध्ये त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुपवर 205 लोकांवर रोज चिंतन केलेलं आहे. रुईया कॉलेजच्या मुलांना त्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून दासबोध कसा उपयुक्त आहे त्याचा अभ्यास त्यांच्याकडनं करवून घेतात. त्यांच्या आई संस्कृतच्या पंडित आणि वडील मॅथ्सचे प्रोफेसर, आणि या दोघांमुळेच त्या दोघही घरी दासबोध वाचत असल्यामुळे त्यांना दासबोधाची गोडी लागली. विशेष म्हणजे त्यांचे वडील त्यांनी दासबोध हिंदीत भाषांतरित केलेला आहे. 20 वर्ष सातत्याने ते काम करत होते आणि 2018 मध्ये समर्थ सेवा मंडळाने तो सज्जनगडावरून प्रकाशित देखील केला आहे. मी आता वैशालीताईंना विनंती करते की त्यांनी आपल्या चिंतन मांडायला सुरुवात करावी. वैशालीताई. जय जय रघुवीर समर्थ. माझा आवाज येतोय? हो.
शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. सर्वप्रथम मी माझ्या सद्गुरूंना वंदन करते, दोन्ही आचार्यांना वंदन करते आणि इथे जमलेल्या सर्व श्रोत्यांना मी वंदन करते. आजच्या माझ्या चिंतनाचा जो समास आहे तो दशक 8 मधील 6वा समास, दुश्चित्त निरूपण. या समासात ब्रह्मदर्शन घडण्यासाठी कोणकोणते अवगुण आड येतात याचे वर्णन केले. ब्रह्मदर्शन घडण्यासाठी एकाग्र चित्त आणि प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. परंतु जो एकाग्र चित्त नसतो तो व्यग्रचित्त असतो. म्हणजेच चित्त हे निरर्थक गोष्टींमध्ये व्यग्र असते. याच व्यग्र चित्ताला समर्थ दुश्चित्त असे संबोधतात. पुढे ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी जे अवगुण आड येतात ते म्हणजे दुश्चित्त, आळस आणि निद्रा. या समासात समर्थांनी या भ्रष्ट करणाऱ्या त्रयींचे वर्णन केले आहे. श्रोता हा हिशोबी असतो. तो वक्त्याला विचारतो, मी सत्संग केल्यास किती दिवसात मोक्ष मिळतो? तेव्हा वक्ता म्हणतो, सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर संपूर्ण विश्वास ठेवला, अनन्य साधारण भावाने जर शरण गेला तर ताबडतोब आत्मज्ञान होते आणि मोक्षही मिळतो. परंतु आपला स्वभाव हा संशयी असल्या कारणाने आपल्याच दुश्चित्तपणाने आपले नुकसान होते. सत्पुरुषाने सांगितले त्यावर विश्वास न ठेवणे हा दुश्चित्तपणाचाच परिणाम आहे. श्रोता परत विचारतो, मन अशांत असते, मग या मनाला शांत कसे करायचे, एकाग्रचित्त कसे करायचे हे बघण्यासाठी हा समास अभ्यासताना खरे तर हा समास 3 भागांमध्ये विभागला आहे असे जाणवले. ओवी क्रमांक 6 ते 27 यात दुश्चित्तपणामुळे काय होते याचे वर्णन केले. तसेच ओवी क्रमांक 28 ते 32 याच्यात आळसाने काय होते याचे वर्णन केले. आणि पुढे 33 ते 35 यामध्ये निद्रा या अवगुणाने काय नुकसान होते याचे वर्णन केले. आणि यापुढील ओव्यात सत्संगाने काय होते हेही सांगितले. समर्थांची एक खुबी आहे, ते आधी सगळे निगेटिव्ह पॉइंट सांगतात आणि मग त्यावर उपाय काय हे हळूहळू उदाहरणासकट समजावून सांगतात. आता परत श्रोत्यांच्या प्रश्नाकडे वळूया. श्रोताने प्रश्न विचारला होता, मन हे अशांत असते, त्याला शांत एकाग्र चित्त कसे करायचे? त्यावर वक्ता म्हणतो, उत्तर देतो, उपाय सांगतो तो म्हणजे निरनिराळ्या वस्तूंकडे मन धाव घेत असते, त्याला प्रथम आवरावे, मग खऱ्या अर्थाने श्रवण करावे, वेळ वाया न जाता तो जात नाही ना याबद्दल सावध असावे. मग आपण जो ग्रंथ श्रवण करतो आहे त्यातील अर्थ सिद्धांत पडताळून पाहावे आणि सतत श्रवण आणि मनन हे करून ते आपल्या बुद्धीत साठवावे. आपले अवधान परत भलतीकडे गेले तर परत फिरून श्रवण करावे. यानंतर समर्थांनी पाषाणाचा दृष्टांत दिलाय. समर्थ म्हणतात, जर ओबडधोबड दगडाला फोडून एखादा आकार दिला किंवा एखादी सुंदर अशी मूर्ती तयार केली, परंतु टाकीने एखादा घाव घालून त्याची खपली पडली तर त्याला परत लावता येत नाही. परंतु मनुष्याला एखाद्या चांगल्या उपदेशाने एखाद्याला समजावून त्याचा अवगुण बाजूला केला किंवा त्याला समजावून सांगितला तर तो तेवढा पुरता सुटतो, परंतु फिरून तो अवगुण येणार नाही याची काही खात्री नसते. म्हणून मनुष्यापेक्षा पाषाण बरा असं समर्थ म्हणतात. आता पाषाणाचे अनेक प्रकार आहेत, जसे की माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, वैडूर्य. आचार्यांना एक विनंती आहे, वैडूर्य हा शब्द मी खरं आतापर्यंत ऐकला नाही, तर त्याचं थोडंसं नंतर पुढे विस्तृतपणे सांगाल.
पुढे वर्जनील, गोमेद हेही पाषाणच असतात, ज्याचा उपयोग वेगवेगळ्या रोगासाठी, रोग निवारणासाठी होतो. आता पाषाणाचा उपयोग बांधकाम करण्यासाठी, तीर्थक्षेत्र बांधण्यासाठी, देवाच्या मूर्ती बनवण्यासाठी होतो. परंतु अज्ञानी माणसाची किंमत मात्र यापुढे फिकीच पडते. आता दुसऱ्या बाजूने विचार केला तर पाषाण वर सांगितल्या कामासाठी उपयोगी पडत नाही, तो अपवित्र कुचकामी समजावा. आता पुढील काही ओव्यांमध्ये दुश्चित्तामुळे मनुष्याची काय हानी होते हे सांगितले आहे. तर अश्रद्धा, मनाचा अस्थिरपणा, श्रम करण्याचा कंटाळा, विचारात घोटाळा, निश्चितपणाचा अभाव, थोडक्यात दुश्चित्तपणामुळेच मनुष्याचा घात होतो. अजून काही तोटे म्हणजे ना धड प्रपंच, ना धड परमार्थ, सतत कशाची ना कशाची चिंता, आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे साधना होणे नाही. अजून काही तोटे म्हणजे मन सतत सैरभैर वरून जरी शांत वाटत असले तरी मन हजार विषयांमध्ये संचार करत असतं. खरं काय खोटं काय याचंही ज्ञान नाही. 28व्या ओवीपासून दुसरा अवगुण म्हणजे आळस. आळसाने काय होते याचे वर्णन केले. तर जो मनुष्य दुश्चित्त आहे आणि आळशी आहे त्याला परमार्थ घडणे अशक्य आहे असे समर्थ अगदी परखडपणे सांगतात. जर एखादा मनुष्य दुश्चित्ताच्या तडाख्यातून सुटला आणि त्याला आळसाने ताबडतोब त्याला ग्रासले, तर त्या आळसाच्या आहारी तो इतका जातो की त्याला दुसरे काहीच सुचत नाही. त्याला बाकी विचार करायला फुरसतच मिळत नाही. पुढे आळसाने काय काय हानी होते हे सांगितले आहे की आचार धर्म बुडतो, श्रवण घडत नाही, नित्यनेम करू शकत नाही, धरसोड वृत्ती बळावते, धारणा शक्ती कमी होते, अशाने मनाची शक्ती क्षीण होते. आता आळसाने अजून एक अवगुण जडतो, तो म्हणजे खूप निद्रा घ्यायची सवय लागते. म्हणजे खूप खावे, खूप निद्रा घ्यावी आणि उरलेला वेळ वाया घालवावा अशी त्याला सवय लागते. म्हणजे दुश्चित्तपणा, आळस आणि झोप याने माणसाची सतसत विवेक बुद्धी सतसत विवेक बुद्धी कमी होते. मनुष्याची विवेकाची गती मंद होते. या अवगुणांच्या त्रयीमुळे आत्महित होणे नाही. पुढे समर्थांनी माकड आणि पिशाच्याचा दाखला दिला की एखाद्या माकडाच्या हाती एखादे रत्न दिले किंवा पिशाच्याच्या हाती द्रव्याचा ठेवा दिला तर ते जसे वाया जाते तसे दुश्चित्त माणसाला केलेला परमार्थाचा उपदेश व्यर्थ जातो. आता याच उलट जर सत्संग घडला तर काय काय होऊ शकते हे 43व्या ओवीपासून समर्थ सांगतायत. लोखंड जर परिसाला लागले तर तत्क्षणी लोखंड हे सोने बनते. पाण्याचा थेंब समुद्रात पडला की तो थेंब सागरच बनतो. एखादी नदी गंगेला जाऊन मिळाली तर नदी गंगा स्वरूपच होते. मग अशा वेळी लोखंड आणि सोनं कितीही प्रयत्न केला तरी वेगळे करता येत नाही. पाण्याचं थेंब आणि सागरही वेगळे करता येत नाही, तसेच नदी आणि गंगाही वेगळी करता येत नाही. तद्वतच सत्संगाने मोक्ष प्राप्ती होते. ज्यांच्या अंगी वर सांगितलेले अवगुण म्हणजे दुश्चित्तपणा, आळस आणि निद्रा नाहीत त्यांना अत्यंत सूक्ष्म असे ब्रह्मस्वरूप पाहू म्हटले तरी शक्य नाही, कारण त्यासाठी शिष्याची बुद्धी तयार व्हावी लागते. अनन्य साधारण श्रद्धा असली तरच आत्मज्ञान होऊ शकते, परंतु नुसती सूक्ष्म बुद्धीही कामी येत नाही. कारण सूक्ष्म बुद्धी नसल्यास सद्गुरू काय सांगतायत याचा अर्थ बरोबर कळत नाही. म्हणजे बुद्धी म्हणजे प्रज्ञा आणि विश्वास दोन्हीही गोष्टी देहबुद्धी गळून जाण्यास मदत होते. आता देहबुद्धी म्हणजे काय तर मी देह नाही ही भावना नष्ट झाली की आपसुकच आत्मज्ञान होते. पुढे समर्थ असे म्हणतात, जो खरा श्रद्धावंत आहे आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी
म्हणावी तशी नाही, पण त्याच्या श्रद्धेने, विश्वासाने त्याला मोक्ष मिळू शकतो. इथे मला पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकरी आठवतो. पांडुरंगाच्या भेटीला तो इतका आतुर झाला असतो की त्याला कशाचीही चिंता नसते. विठुराया काय ते बघून घेईल ही त्यांची श्रद्धा. सद्गुरूमुळे आत्मदर्शन होऊन मोक्ष मिळतो. आता मोक्ष मिळाल्यावरही निरूपणाचा नियम मोडू नये, आपली साधना सोडू नये असा इशाराही समर्थ देत आहे. आता मोक्ष मोक्ष म्हणजे आहे तरी काय, याबद्दल पुढील समासात म्हणजे मोक्ष लक्षण समासात समर्थांनी सांगितले आहे. झालेली सेवा समर्थ चरणी अर्पण करते. जय जय रघुवीर समर्थ. वैशालीताई, छान सुटसुटीत झालं तुमचं चिंतन सगळं. खरंच समर्थांच्या दासबोधामध्ये वारंवार जाणवतं की ते आधी तुम्ही जी सांगितली समर्थांची खूबी, की आधी निगेटिव्ह काय आहे ते सांगतात आणि मग त्या सगळ्यावर मात करण्यासाठी च्या युक्त्याही उपायही ते सांगतात पुढे. दुश्चित्तपणा, आळस, निद्रा यामुळे माणसाचं कसं नुकसान होतं आणि सत्संगाचे फायदे किती आणि कसे होऊ शकतात, पण त्यासाठी आपली बुद्धी सूक्ष्म करणं आणि बुद्धी आपली स्वतःची साधनेनी आपली स्वतःचा अधिकार वाढवणं हे कसं आवश्यक आहे तेही छान समजावून सांगितलं. यानंतर या दोन्ही समासांवर अधिक प्रकाश टाकतील आपल्या दोन्ही आचार्य. आधी सुरुवातीला माधुरीताई चिंतन करतील आणि मग अलकाताई करतील. आधी मी माधुरीताईंना विनंती करते त्यांनी आपलं चिंतन हे सादर करावं. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम समर्थांना साष्टांग नमस्कार करते, सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करते आणि चिंतनाला प्रारंभ करते. पण चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अतिशय एक आनंदाची गोष्ट आहे. कदाचित माहित नाही आपल्या दासबोध चिंतनिकेच्या सगळ्या अभ्यासार्थींना ती माहीत आहे किंवा नाही, पण एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आपल्या आचार्या आदरणीय अलकाताई मुतालिक यांना सद्गुरूंनी म्हणजेच परमपूज्य डॉक्टर काकांनी नामानुग्रह देण्याचा अधिकार जो काही आहे तो अधिकार दिलेला आहे. आपण सगळेजण त्यांचं खूप खूप अभिनंदन करूया आणि त्यांना खूप त्या ठिकाणी शुभेच्छा पण देऊयात की खरोखर ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अतिशय अशा पद्धतीचा एक अधिकार आपल्या सद्गुरूंकडनं मिळणं ही काही सोपी गोष्ट नाही. या अधिकार मिळाला आहे याचाच अर्थ असा आहे की त्यांची साधना जी काही आहे ती पूर्णत्वाला गेलेली आहे आणि साधना पूर्णत्वाला गेल्यामुळेच अशा प्रकारचा सद्गुरूंनी त्यांना अधिकार प्राप्त करून दिलेला आहे. अलकाताई व्यक्तिशः सुद्धा मी आपले खूप खूप अभिनंदन करते आणि आता मग चिंतनाला प्रारंभ करते. तर मागच्या वेळेस तर आपण समास बघितला होता. मागच्या वेळेस जे 2 समास झालेले होते त्या 2 समासांमध्ये थोडासा विचार माझा बोलता बोलता जरा हे झाला होता की मागच्या वेळेस अलकाताई नव्हत्या आणि अलकाताई येणार नाही आहेत असं मध्येच मला यांनी सांगितलं. म्हणजे यांना फोन आला एकाचा आणि त्यानुसार अलकाताई नाही आहेत तर त्यामुळे तुम्हालाच कंटिन्यू करायचं आहे असा एक फोन आल्यामुळे आणि तो विचार मला त्यांनी सांगितल्यामुळे माझे मिस्टर बाजूलाच बसलेले होते आणि त्यांनी तो सांगितला. त्या गडबडीमध्ये बोलता बोलता माझ्या तोंडातून त्या ठिकाणी मी जे सांगत होते की जीव जो आहे तो अल्पज्ञ आहे आणि ईश्वर जो आहे तो सर्वज्ञ आहे. तर हा विचार एका दृष्टांताच्या माध्यमातून आपण पाहत होतो आणि 1000 वॅटचा जो बल्ब आहे तो म्हणजे ईश्वर आहे आणि एक काय 5 वॅटचा जो बल्ब आहे तर तो जीव आहे. तर त्या दोघांमध्येही तिकडे त्या दोन्ही बल्बमध्ये जशी वीज नावाची शक्ती एकच असते तशी ईश्वर आणि जीव याच्यामध्ये या दोघांची ही शक्ती जी काही आहे हा अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे ईश्वर जो आहे तो. आणि मग ते सांगताना माझ्या तोंडून त्या ठिकाणी त्या गडबडीमध्ये असं निघून गेलं
की दोन्हीकडे वीज सारखीच असते. आपण अतिशय सुज्ञ आहात, खूप जाणकार आहात, चांगल्यापैकी आपल्या सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे आणि त्यामुळे मला नेमकं काय म्हणायचं होतं हे आपल्या लक्षात आलेलं असेल की त्या ठिकाणी की दोन्हीकडे चैतन्य म्हणा किंवा आत्मा नावाचं तत्व म्हणा हे दोन्हीकडे सारखंच आहे. ज्याप्रमाणे तिकडे वीज सारखी आहे त्याप्रमाणे इकडे आत्मचैतन्य सारखं आहे असं मला म्हणायचं होतं, पण बोलता बोलता माझ्या तोंडून वीज हा शब्दच पुन्हा निघून गेला. मी जेव्हा रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मी हा खुलासा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. तर आता आपण या आजच्या 2 समासांकडे विचार पाहूया, थोडंसं चिंतन करूया. खरोखर दोघींनी सुद्धा अतिशय सुंदर चिंतन प्रगट केलेलं आहे. स्मिताताई भागवत यांनी प्रश्नोपनिषदातील कथा सांगून प्राणाचं महत्व जे काही आहे ते प्राणाचं महत्व कसं आहे सगळ्या इंद्रियांमध्ये त्याचा खुलासा केला आणि मग त्या ठिकाणी आणखीन एक त्यांनी तो दृष्टांत दिला. मला तो सुद्धा खूप आवडला की त्या असं म्हणाल्या की मावशी आणि काकू आईसारखीच वाटत असली तरी आई या दोघांपेक्षा वेगळीच असते. तो आकाश आणि ब्रह्म या संदर्भामध्ये दिलेला दृष्टांत होता की खरोखरच मावशी आणि काकू कितीही आईसारखी असली तरी आई ही आईच असते. अगदी तशाच प्रमाणे आकाश आणि ब्रह्म जे काही आहे ते कितीही सारखं वाटत असलं तरीही सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्म हे वेगळंच आहे आणि ब्रह्म हे अतिशय सूक्ष्म, अतिशय विशाल, निरुपाधिक आणि त्या ठिकाणी निर्गुण स्वरूपाचं आहे. पण आकाशाला मात्र काही गुण आहेत, तर त्याचा उल्लेख स्मिताताईंनी केलेलाच होता, म्हणून त्यात पुन्हा मी पडत नाही. पण अतिशय सुंदर अशा पद्धतीने चिंतन जे काही आहे आणि त्यातले त्यात भगवद्गीता, मनाचे श्लोक वगैरे सारखे उल्लेख करून म्हणजे चौफेर अशा पद्धतीने वाचन त्यांचं कसं आहे हे दिसून आलं की केवळ एक दासबोधाचा अभ्यास असं नाही, तर दासबोधाबरोबर मनाचे श्लोकही या संदर्भात आपल्याला मनाचे श्लोक कुठे काही सांगतात का किंवा या संदर्भात आपल्याला तशा पद्धतीने काही मिळतं का किंवा भगवद्गीतेत मिळतं का, असं चौफेर अभ्यास खरोखर प्रत्येक साधकाचा होणं खूप गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जो काही विचार मांडला तर तो विचार अतिशय उत्तम अशा पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. हा या सगळ्या पंचमहाभूतांचा उल्लेख करण्याचं कारण एकच आहे की आपलं शरीर सुद्धा पांचभौतिक आहे आणि पांचभौतिक असलेले हे शरीर एकमेकांमध्ये काय मिसळलेले आहेत सगळे पंचमहाभूत आणि त्यातूनच हे शरीर पांचभौतिक असल्यामुळे मग जर का हे सगळं नाशिवंत आहे तर आपलं शरीर सुद्धा नाशिवंत आहे हा विचार आपल्याला या समासाच्या दृष्टिकोनातून पटवून घ्यायचा आहे. स्वतःला त्या ठिकाणी बिंबवून घ्यायचा हा विचार की हे शरीर सुद्धा हे पंचमहाभूतांनीच तयार झालेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा पंचमहाभूत वास करत आहेत आणि कशा पद्धतीने ते वास करतायत तो विचार सुद्धा आपण त्या याच्यातून विचार करू शकतो. किंवा तो आपण असं की हाडं वगैरे जी काही आहेत ती कशी आहेत तर पृथ्वी तत्वाची आहे. आपल्यामध्ये असलेलं पित्त किंवा पाणी किंवा रक्त ही जी काही द्रवयुक्त पदार्थ आहेत आपल्यामध्ये तर ती काय आपतत्वाची आहेत. किंवा आपल्याला जी भूक लागते किंवा आपल्या शरीराला जे काही एक टेम्परेचर असतं तर ते आपल्या शरीराला असलेलं टेम्परेचर त्या ठिकाणी काय आहे तर तेज तत्व सुचवतं. किंबहुना आणखीनही पण आपल्याला तेज तत्वामुळेच भूक लागते. कारण आपण बोलताना असं म्हणत असतो की आज माझा जठराग्नी काय करत नाहीये तर काम करत नाही आहे किंवा वैश्वानर जो काही आहे तर हा वैश्वानर मंदावलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आपल्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तेज तत्व आहे. आपल्यामध्ये सुद्धा 5 प्राण जे काही आहेत तर त्या 5 प्राणांचा उल्लेख आपला झालेलाच आहे. तर ते 5 प्राण आपल्यामध्ये सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर इकडनं तिकडे जे काही रक्त धावत आहे किंवा अन्न इकडनं तिकडे जात आहे म्हणजे आकाश नावाचं तत्व सुद्धा आपल्यामध्ये आहे. म्हणजे ह्या सगळ्यांनी मिळून आपलं शरीर तयार झालेलं आहे. किंवा सूक्ष्म शरीरामध्ये सुद्धा हे घटक दडलेले आहेत आणि म्हणून हे सगळं काय आहे तर हे जर सगळं बदलणार असेल हे सगळं नाशिवंत असेल आणि याच्यापेक्षा ब्रह्म जर वेगळा आहे तर या माझ्या स्थूल शरीरापेक्षा किंवा सूक्ष्म शरीरापेक्षा कारण आणि महाकारण या सगळ्या शरीरांपेक्षा सुद्धा
ब्रह्म नावाचं तत्व म्हणजेच माझ्यामध्ये असलेलं चैतन्य, आत्मा नावाचं तत्व हे वेगळं आहे, हा आपल्याला विचार अशा पद्धतीने सुद्धा या समासाच्या माध्यमातून आपल्या करता येण्यासारखा आहे. आणि म्हणून तो विचार थोडासा मांडण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केला. आणि त्यानंतर दुष्टित्त निरूपण नावाचा समास वैशालीताईंनी अतिशय स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने आळस, निद्रा आणि दुष्टित्तपणा जे काही आपला कसा घात करतात, तर सातत्याने हा विषय खूप सुंदर पद्धतीने मांडला. हे त्यांचं ऐकत असताना मला सहजच गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या 41व्या श्लोकाची आठवण झाली. आणि त्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत तेच सांगताहेत अर्जुनाला की व्यवसायात्मिका बुद्धी एकेह कुरुनंदन बहुशाखा हनंताश्च बुद्धयो अव्यवसायिनाम. तर त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा अर्जुनाला भगवंत सांगताहेत की हे अर्जुना, कर्मयोगामध्ये सुद्धा निश्चयात्मक बुद्धी जी काही आहे ती एकच असते आणि तो निश्चयात्मक बुद्धी असणं फार गरजेचं असतं. आपल्याला अगदी अनुभव आहे की त्या ठिकाणी सातत्याने माझ्यामधला रजोगुण जर का वर आला तर मला हे करू का ते करू, ते करू का ते करू. स्वयंपाक खरं पाहिलं असता अर्धा एक तासामध्ये सगळा स्वयंपाक होऊन जातो, 1 तासामध्ये तर सगळा स्वयंपाक होऊन जातो दोघा तिघांचा. पण कोणती भाजी करू, ही करू का ती करू, ही करू का ती करू, हे काय एकाग्र बुद्धी नसते किंवा रजोगुण खूप काम करत असतो, त्यामुळे चांचल्य जीवाचं असतं आणि त्यामुळे त्या जीवाला नेमकं कुठला निर्णय घ्यावा कळत नाही. तर ह्या गीतेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी अस्थिर विचार असणाऱ्या किंवा अविचारी असणाऱ्या किंवा कामनायुक्त माणसाची बुद्धीला खात्रीने पुष्कळ काय झालेले असतात तर फाटे फुटलेले असतात, असंख्य फाटे फुटलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारची सातत्याने चंचल किंवा द्विधा मनस्थिती ज्याला म्हणतात, अशी द्विधा मनस्थिती ही आपली होत असते. आणि म्हणून प्रपंचात जसे एकाग्रता आवश्यक आहे, अगदी त्याच्याही पेक्षा जास्त परमार्थामध्ये एकाग्रतेला जास्त महत्व आहे. आणि म्हणून हे सगळे अवगुण आपल्याला कशा पद्धतीने हळूहळू कमी करता येतील याचा विचार सातत्याने आपल्याला या दुष्टित्त निरूपणाच्या समासाच्या माध्यमातून आपल्याला करता येईल की आपल्यामध्ये हे गुण अवगुण आहेत का, मग हे अवगुण आणि मी जर का परमार्थ करण्याचा प्रयत्न करत असेल तर मला हे परमार्थाला अत्यंत घातक असणारे अशा प्रकारचे हे काय आहेत तर हे अवगुण आहेत आणि हे अवगुण मला टाकले पाहिजे. कारण प्रपंचामध्ये सुद्धा हानी होते आणि त्याचबरोबर या समासातच त्यांनी सांगितलं की पारमार्थिक हानी सुद्धा होते. प्रपंचाची हानी होते म्हणजे नेमकं काय होतं, या दुष्टितपणा, आळस किंवा निद्रा या सगळ्या गुणांमुळे की एकतर कार्यनाश होतो, दुसरी गोष्ट शत्रूकडून आपला पराभव होतो, तिसरी गोष्ट सातत्याने चिंताग्रस्त माणूस राहतो आणि चिंताग्रस्त माणूस राहिल्यामुळे त्याचं समाधान जे आहे ते बिघडून जातं. आणि त्याचबरोबर व्यवसायाचं ज्ञान सुद्धा व्यवस्थितरित्या आपल्याला होत नाही. आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये आपल्याला यश संपादन करता येत नाही आणि म्हणून प्रपंचाची हानी तर होतेच होते. आणि मग परमार्थिक हानी जी आहे तर श्रवण नीटपणाने घडत नाही, भजन नीटपणाने घडत नाही, निश्चय वृत्ती टिकून राहत नाही आणि सारासार विचार करण्याची क्षमता सुद्धा आपली काय होऊन जाते तर कमी होऊन जाते. आणि म्हणून अशा पद्धतीने हा समास आम्हाला खूप काही शिकवून जातो की सातत्याने आमची काय असली पाहिजे तर निश्चयात्मक बुद्धी असली पाहिजे. आणि निश्चयात्मक, कारण बुद्धीचं कामच मुळी ते आहे की निश्चय करणे हे बुद्धीचं काम आहे. आणि बुद्धी जर का डामडौल असेल, हे करू का ते करू, ते करू का ते करू, तर मग ती काय निश्चय करू शकत नाही. आणि निश्चय करू शकत नसल्यामुळे मग ती स्थिर राहत नाही आणि त्यामुळे कुठल्याच बाबतीत तिला यश संपादन करता येऊ शकत नाही. आणि या दृष्टिकोनातून हा समास वैशालीताईंनी सुद्धा सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे. आणि म्हणूनच समर्थांनी इथे सांगितलेलं आहे की किती क्षणामध्ये मुक्ती मिळते, तर वास्तविक पाहता काना वचनाची भेटी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा या संदर्भात म्हटलेलं आहे की कानावर शब्द पडताच तत्वमसी सारखं किंवा सोहम सारखे शब्द श्री गुरूंनी जे काही उच्चारलेले असतात ते कानावर पडल्याबरोबरच काना वचनाची भेटी, की त्या ठिकाणी त्यांचं ते वचन ऐकल्याबरोबरच काय होतं तर तशा प्रकारचा अनुभव जो काही आहे तो त्या अत्यंत प्रज्ञावंत असलेल्या शिष्याला
त्या ठिकाणी काय होतो तर येऊन जातो. आणि म्हणून अशा पद्धतीने हा सगळा समास जो काही आहे तर या सगळ्या समासाचा विचार अतिशय सुंदर पद्धतीने वैशाली त्यांनी सुद्धा केलेला आपल्या लक्षात येतो आहे. तर हे दोन्ही समास थोडस फार चिंतन करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. झालेलं चिंतन जे काही आहे ते झालेलं चिंतन समर्थ चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. ताई धन्यवाद. तुम्ही मागच्या वेळेला जी थोडीशी गडबड झाली तुमची तिचा आवर्जून पुन्हा उल्लेख करून म्हणजे ती जे काय गोंधळ झाला होता तो निस्तरायचा प्रयत्न केला. खरं काही तशी आवश्यकता नव्हती, पण तुमची तळमळच याच्यातनं जाणवते की नको माझ्या याच्यामुळे कुणाचा गोंधळ उडायला नको. ही तळमळ तुमची अगदी जाणवली, आमच्यापर्यंत निश्चितच पोहोचली ती. आणि त्यामुळे आम्ही पण तेवढा अभ्यास आमचा पण वाढवला पाहिजे, हेही त्याच्यातनं पुन्हा एक आम्ही धडा घेतला पाहिजे की तुमची इतकी तळमळ आहे तर आम्ही पण त्या याला तसंच सामोरं गेलं पाहिजे, त्याला तुमच्या याला प्रतिसाद तसाच दिला पाहिजे आम्ही पण. आत्ताच निरूपण तुम्ही चिंतन करताना सांगितलं की पुन्हा एकदा शरीर पंचमहाभूतात्मक कसं आहे, पण तुम्ही अगदी डिटेलमध्ये कसं जठराग्नी म्हणा म्हणजे आपले हे असं सगळं एक्सप्लेन करून सांगितलं छान. आणि हे का करायचं हे पुन्हा एकदा चांगलं अधोरेखित झालं. त्याच्यामुळे वारंवार आपल्याला संत खरं हे सांगतायत त्याचं कारणच ते आहे की आपलं देह तादात्म्य काही सुटत नाही. दगडावर सारखे सारखे घाव मारून एका कोणत्या तरी शेवटच्या घावाला तो फुटतो. तशी संतांना पण आशा आहे की केव्हा तरी हे सतत सतत ऐकलं तर आमचं आत्मभान जागं होईल. आणि त्या तळमळीपोटीच हे सांगत असतात. अवगुणांमुळे होणारं नुकसान कसं परमार्थातही आहे आणि प्रपंचातही आहे, दोन्हीकडे होतच, हानी होते. आणि त्यामुळे एकंदरीत आपल्या जीवनासाठीच, संपूर्ण जीवनासाठीच अवगुण घालवणं कसं गरजेचं आहे तेही तुम्ही छान स्पष्ट करून सांगितलं. यानंतर अलकाताईंना मी विनंती करते की त्यांनी चिंतन सादर करावं. अलकाताई, आम्ही खूप लहान आहे पण तरीही तुमचं अभिनंदन करायची पण आमची पात्रता नाहीये, पण मनापासून आपलं अभिनंदन आणि नमस्कार. जय जय रघुवीर समर्थ. अभ्यासांचे ते दोन्ही समाज जे आहेत अतिशय उत्तम प्रकाराने मांडले गेलेत, त्यामुळे पुन्हा काही सांगावं असं खरंच प्रश्न पडलाय, कारण इतके सगळे सुंदर सांगतात. स्मिताताईंनी जो विषय मांडला तोही अप्रतिम सुंदर मांडला, आणि माधुरीताईंनी त्याचा जो आढावा घेतला तोही अतिशय सुंदर. सूक्ष्म पंचमहाभूत जे आहेत, गेल्या वेळेचा जो आहे त्याचाही त्यांनी केलेला जो उल्लेख आहे तो अतिशय सुंदर आहे. आधी एक प्रश्न मला वाटतं वैशाली त्यांनी विचारला, तर वैडूर्य म्हणजे काय, त्याचं उत्तर देते आणि मी पुढे जाते. वैडूर्य हे रत्न आहे. आता त्या रत्नाचा प्रॉपर नाव नाही, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ दिलेला नाही, पण मी पुन्हा आता शब्दकोश काढलाय. त्या शब्दकोशामध्ये त्यांनी रत्नाचा एक प्रकार दिलेला आहे आणि पुढे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले नीलोत्पत्त. नीलोत्पत्त असं लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ कदाचित ते निळ्या रंगाचं रत्न असावं. बाकी दोनच तिथे अर्थ दिसतात, एक प्रकारचं रत्न आणि दुसरं म्हणजे नीलोत्पल. म्हणजे नील आणि उत्पल असे दोन शब्द त्या ठिकाणी दिसत आहेत, त्यामुळे ते नील असं असावं असं वाटतंय. कारण वैडूर्य हा शब्द अनेक संत आणि पंत वाङ्मयामध्ये आलेला आहे आणि तो असा तो रत्न या अर्थानेच आलेला आहे. पण बघितलेलं वगैरे काही आठवत नाही, निदान कोणाला तरी विचारावं लागेल. ते ज्योतिषी वगैरे असतील त्यांना कदाचित ते माहिती असेल. आपण मी आलं तर मी त्या ग्रुपवरती टाकीन. स्थूल पंचमहाभूतांचा जो आत्ता अभ्यास केला गेला, खूप सुंदर स्मिताताईंनी खूपच छान विषय मांडला. आणि तो मांडताना आता इतकी वर्ष समर्थ संप्रदायाचा अभ्यास करताना लक्षात येते की पंचमहाभूतांचा निराश करण्यासाठी ती मांडलेली आहेत. बाकी सगळी तत्व आपल्याला चिंतन करताना समजतं की बाबा वायू तत्वाचे जे काय चळणवळण हे सगळं आपल्या शरीरामध्ये आपल्याला अनुभूतीने येतं. पण आकाश हे जे मुळात निराकार आहे, मग त्याचा निराश करणं किंवा ते आपल्या शरीरात कसं जाणवावं हे मात्र थोडं जड जातं. एक दिवस परमपूज्य काका हा विषय समजावताना शिवथरघळीत म्हणाले होते, आकाशाचे गुण बघा फक्त. ते काय आहेत? काम, क्रोध, शोक, मोह, भय, अज्ञान हे जे काही आहेत ते. आता ह्या सगळ्यांचं वैशिष्ट्य कसं आहे ते म्हणाले होते की ह्याचा जर तुम्हाला विचार करायचा आहे की हे मी नाही किंवा ह्याच्यापासून मला वेगळं व्हायचं आहे, तर त्यांनी सांगितलं की आकाश कसं सर्व गोष्टींना व्यापून उरणारच आहे.
जे जे आहे ते सगळं आकाशामध्ये व्याप्तच आहे, इतकं व्यापक, इतकं सूक्ष्म असं ते आहे. तसं त्यांनी सांगितलं की काम जो आहे, क्रोध जो आहे, तो आपल्या शरीराच्या उपाधीला संपूर्ण व्यापून राहतो. म्हणून एक वाक्य आपल्या तोंडातून सहज बाहेर पडतं, कळतही नाही. कळत न कळत आपण म्हणूनच जातो, तळ पायाची आग मस्तकाला गेली. याचा अर्थ राग, क्रोध हे जे काही आपले अवगुण आहेत, हे संपूर्ण शरीराच्या उपाधीमध्ये भरूनच राहतात. आणि नुसते भरून राहतात नाही, त्या उपाधीला व्याप्त करूनच राहतात. आणि असे ते सूक्ष्म आहेत, दिसत तर नाहीत, पण त्याची अनुभूती तर आपल्याला येते. आणि ते आपण नक्की नाही, त्याचा निराशच करायचा आहे किंवा ते मी नाही असं जाणवायचं. आणि त्यामुळे ह्या सगळ्यांचा विचार जर केला तर त्या आकाशाचा गुण जर ते असतील तर मला त्याच्यापासून वेगळं व्हायचं आहे, मला आकाश तत्वाचा निराश करायचा असेल तर काका म्हणाले पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, मी आकाश तत्वाचा निराश करायचा. हे कसं समजून घ्यायचं? माझ्या अंतरंगातून जर हे सगळे विकार निघून गेले, जाणं अवघड आहे बरं का आपल्याकडून. आणि त्यातल्या त्यात आपण प्रापंचिक किंवा संसारिकांकडून तर खूपच अवघड आहे. पण तरी सुद्धा बाय आपली अंतरंगाची अशी स्थिती आली की बाबा हे आता मला कोणतेही त्रास देत नाही, तर मग ते तत्व आपण ओलांडणं म्हणण्याचा एक काय आहे तर तो प्रघात आहे असं शास्त्र म्हणत. व ते ओलांडायचं म्हणजे काय? ते कसं सोडून नाही द्यायचं आपल्याला. ते तिथेच राहणार आहे, शरीर तिथेच राहणार आहे, पोकळी तिथेच राहणार आहे. एक तर त्याचा निराश देऊन टाकून केला तर तो देणारा शिल्लक राहतो, ती गोष्ट वेगळी. पण अशा तऱ्हेने याचं चिंतन करायचंय. आणि म्हणून ही सूक्ष्म पंचमहाभूत आहेत. सूक्ष्म पंचमहाभूतांचा विचार सूक्ष्म विचारांनीच करायचा आहे असं सांगितलेलं. आणि मग हे सगळं तुम्हाला केव्हा कळेल? फार सांगितले की सकळ माया कथा गोबी, ही मायाच आहे खरं सांगितलं तर. पण संत संगीत जी आहेत तर ती हळूहळू उमजली जाते. या सगळ्यातून आपण बाहेर पडतो. म्हणून हे स्थूल पंचमहाभूत स्वरूप आकाश जे आहे ते तर आकाश तत्वावरती जास्त केंद्रित केले, कारण ते विकार आपल्याला जास्त दाटणार आहे. बाकी सगळ्या तत्वांचा विचार केलेलाच आहे की जसं वायू तत्व आहे, मग त्याचं काय चळण आहे, वळण आहे, सगळं आहे. आणि मग ह्याचा विचार जसजसा आपण समर्थ पुढे करतो, जसं आता मगाशी सांगितलं मला वाटतं वैशालीताईने की समर्थांचं वैशिष्ट्य आहे की आधी नकारात्मक भूमिका सांगतात आणि मग ते सकारात्मक घेऊन जातात. आत्ता इथे समर्थ वायुतत्वाचे फक्त गुण सांगतायत आपल्याला. पण पुढे जेव्हा या दासबोधाचा आपण अभ्यास करतो तेव्हा समर्थ त्याच वायुतत्वाला प्राणनाथ सुद्धा म्हणतात की हाच माझा प्राणांचा नाथ आहे, कारण माझा प्राण घेणारा तोच आहे. आणि तो प्राणनाथ म्हणजेच मरुत तत्व आहे, तोच हनुमंताचं स्वरूप आहे आणि तो माझ्या अंतरंगातच आहे. हे आपल्याला सहज समर्थ सांगून जातात. आता हे फक्त सांगताना दासबोधात ते असं सांगतात की जशी ते कॅप्सूल असते ना, तर ते शब्द कसे आहेत वरचे सहज कळत नाहीत, म्हणून आपल्याला ते समजूनच घ्यावे लागतात. आणि ते समजून घ्यायचे असतील तर पुढच्या समासामध्ये लगेच समर्थ म्हणतात की अर्थांतर पाहिल्या विणं. अर्थांतर बघा, त्या शब्दाच्या आतमध्ये जेव्हा आपण भिडतो ना तेव्हा आपल्याला तो अर्थ हळू लक्षात येतो. त्यानंतरचा दुसरा समास जो आहे तो दुश्चित्त निरूपण. वैशालीताईंनी स्वतः शिक्षिका आहेत, कॉलेजमध्ये आहेत. विद्यार्थ्यांना शिकवताना एक शिक्षकांना गंमत अशी असते की शिक्षक काय करत असतो, आधी स्वतः अभ्यास करतो आणि मग तो सांगताना दोनदा अभ्यास होऊन जातो त्याचा. आणि ते विद्यार्थ्यांच्यामुळे सोपं करण्याची जी पद्धत आहे त्यामुळे विषयाचं अत्यंत सुलभीकरण केलं आणि अतिशय विषयाची सुसंगत मांडणी. टप्पा जसे आहेत, ओव्यांचे टप्पा कसे, अतिशय सुंदर मांडणी मांडली आणि खूपच सुरेख विषयाची मांडणी होती. त्यामुळे या ठिकाणी काही सांगावंसं वाटलं नाही, पण एक खूप छान म्हणजे 2 ओव्या मला त्यातल्या भावल्या की ज्याचा मी आत्ता एक उल्लेख केला, अर्थांतर पाहिल्या विणं वाचत दुपारी. ती एक ओवी विचार करण्यासारखी आहे. किंवा अगदी या संपूर्ण समासातली जी एक ओवी अशी आहे की आपण सगळे दुश्चित्त आहोतच, कारण प्रपंचामध्ये आपले चित्त इतक्या ठिकाणी वेगळं असतं आणि त्या वेगळतेतून आपल्याला समर्थ जर प्रत्यक्ष काय करायचं असेल तर समर्थ आपल्याला इथेच किती सावध करतायत बघा. ते सहज म्हणतात, सावध साक्षेपी आणि दक्ष तया तात्काळाची मोक्ष. याचा अर्थ मी स्वस्वरूपाच्या बाबतीत मी सावध आहे का, माझी चित्तवृत्ती कुठे जाते. मारुतीबा नेहमी म्हणायचे की पतित पावन सीताराम, याचा अर्थ माझी अंतःकरणवृत्ती आत्मस्वरूपापासून क्षणाक्षणाला पतित होतीये आणि ती प्रपंचात जाते. हे ज्याला कळलं तो पतित पावन सीताराम नक्की कळू शकेल. इथे सावधपणा आहे, साक्षेपी सातत्य आहे आणि दक्षता. हे सगळे आपल्याला जर
गुण आपल्यामध्ये अंगीकारले तर आपल्याला तात्काळ मोक्ष आहे. आणि मग प्रश्न विचारले की काय आहे, शिक्षक शब्द किती सुंदर समर्थाने वापरले. येथे शिष्य प्रज्ञाचं केवळ, प्रज्ञावंता न लगे वेळ, अनन्यास तात्काळ मोक्ष लाभे. जो अनन्य आहे म्हणजे सद्गुरूंच्या चरणी, ईश्वर चरणी न अन्य इति अनन्य असा ज्याचा भाव आहे, जो प्रज्ञावंत आहे. प्रज्ञा हा शब्द आपण अत्यंत वापरून गुळगुळीत केलाय. अमृत अनुभवामध्ये प्रज्ञा या शब्दाची सुंदर एक व्याख्या येते. असं म्हणतात असणारं ज्ञान जे सूक्ष्म स्वरूप चित्त आहे ते ग्रहण करण्याची बुद्धीची जी क्षमता त्याला प्रज्ञा म्हणतात. आणि अशी प्रज्ञा असमंतामध्ये आहे, सगळीकडे अंतर बाह्य विश्वाची असणारी. आणि हे ज्याच्यापाशी आहे आणि असा जो अनन्य भक्त आहे त्याला तात्काळच मोक्ष लाभणार आहे. आणि मग प्रश्न विचारलेला आहे की बाबा मोक्ष मला कधी लाभणार आहे. शिष्य विचारतो, तो कसा आहे ते पुढे बघणारच होता, पण किती दिवसात लाभणार आहे. काकांनी सांगितलेलं एक सुंदर दृष्टांत सांगते आणि मी थांबते, कारण इतकं चिंतन झालंय. पुन्हा काहीतरी चिंतन सांगून बुद्धिभेद करण्यापेक्षा समर्थांच्या विचारामध्येच आपण सगळे स्थिर होऊया, कारण अतिशय सुंदर चिंतन केलेलं आहे. माधुरीताईने पण ह्याच्यावरती खूप सुंदर चिंतन केलं की आपण काय काय आपले शत्रू आहेत बाबा, निद्रा कशी आहे, आळस कसा आहे, हे सगळे जे काय ते आपलंच वर्णन समर्थांनी या ठिकाणी केलंय. पण मोक्ष किती वेळ लागतो हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा काका एक सुंदर दृष्टांत देतात. आणि तो इतका सुंदर दृष्टांत आहे, चटकन पटण्यासारखा आहे. ते असं म्हणतात की एक अंधारी गुहा आहे, लक्षावधी वर्ष त्या ठिकाणी अंधार होता. एक गुहा लक्षावधी वर्ष त्या ठिकाणी अंधार होता, कारण त्याच्यावरती एक शिळा होती. कोणी एका दयाळू माणसाने ती शिळा काढली आणि ती गुहा किती अंधारी आहे, केवढी मोठी आहे हे बघण्यासाठी त्यांनी काही केलं नाही. तिथे एक क्षणभर पणती लावली. ज्या क्षणी पणती लावली त्या क्षणी त्या गुहेतला लक्षावधी वर्षाचा अंधकार निघून गेला. अगदी तसं कानावचनाची भेटी असं आता वर्णन केलं माधुरीताईने. माऊली म्हणतात की कानावचनाची भेटी तसं तत्काळ सुद्धा मोक्ष मिळतो. पण पुढे काका असं म्हणतात की कानावचनाच्या भेटी असं जरी माऊली म्हणत असले तरी साधकाने असा विचार करावा, असा साधक की गुरूंच्या मुखातून आल्याबरोबर तात्काळ मुक्त होईल असे फार दुर्मिळातले दुर्मिळ आहेत. त्यामुळे आपण असे कानावचनाचे भेटी असं काही न मानता आपण मात्र हळूहळू पिपिलका मार्गाने सद्गुरूंच्या चरणी स्थिर राहून त्यांच्याकडून शास्त्र समजून घेऊन काय करायचं आहे तर हळूहळू आपला देहाचा अभिमान कमी करून घ्यायचा आहे. आणि मग सत्संगामध्ये मात्र काय आहे तर आपल्याला वेळ लागत नाही. म्हणून सत्संगती आपण जाणीवपूर्वक स्वीकारणं. आणि सत्संगतीमध्ये काय आहे तर मुळामध्ये सत्संगतीमध्ये अंतरंगाची शुद्धी आहे. सत्संगतीमध्ये साधना करण्याची जी उर्मी असते ना ती दुणावते, वाढवली जाते. आणि मग जितकी ती साधना करावी आपल्या असं वाटतं तितके आपण आपल्या स्वरूपापाशी जवळ जातो. असा हा साधा असा असणारा प्रवास समर्थ सांगतायत. आणि म्हणून आपल्याला समर्थ अवगुण त्यागायला सांगतायत. आणि अवगुण त्यागायला सांगताना समर्थ किती म्हणजे गुरुमाऊली किती दयाळू असावी याचं एक वर्णन या ठिकाणी समर्थांचं दिसतं. की हे सगळं करताना सांगताना ते स्वतः म्हणतायत की मी इतकं जणू काही निष्ठुरून तुमच्याशी बोललोय का काय, तेव्हा काय करा माझ्यावरती राग धरू नका. इतकी तळमळ ज्याला म्हणतात की ती तळमळ समर्थांना आपल्याला त्यांचं जे काही पद आहे ते मिळण्यासाठी समर्थ सांगतायत. आणि म्हणून आपलं दुष्यिक्तपण जावं याचा अर्थ आपण दुर्गुणांची कास सोडावी आणि सद्गुणांची कास धरावी. आणि त्यासाठी सत्संगतीमध्ये राहावं. आणि सत्संगतीमध्ये चटकनच जे काही आहे तर त्यासाठी जे काही साधन मिळेल अंतरंगाचं होईल. आणि त्याचबरोबर सावध साक्षेपी आणि दक्षता ही आपल्याला या सत्संगतीत मिळणार आहे असं समर्थ सांगतात. आणि हे सगळे सद्गुण समर्थांच्या कृपेने तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावेत अशी या ठिकाणी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि माझ्या वाणीला विराम देते. झालेली सगळी सेवा समर्थांच्या सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. अलकाताई धन्यवाद. तुम्ही आकाशाचे गुण सांगून ते आकाश तत्वाचा निरास साधनेनी कसा करायचा तेही छान समजावून सांगितलं. आणि ती जी सावध साक्षेपी आणि दक्ष या ओवीचाही विस्तार स्पष्टीकरण खूपच छान दिलं. काकांचा तो गुहेचा दृष्टांत तर छानच हे होता की फक्त त्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की आपलाच अधिकार साधकांनीच आपला अधिकार वाढवणं गरजेचं आहे.
आणि त्यासाठीची योग्य ती साधना आपल्या सगळ्यांकडनं घडो आणि तशी आपली बुद्धी सूक्ष्म होऊन आपली बुद्धी त्या तऱ्हेने तयार व्हावी आणि पक्की व्हावी, यासाठी आम्हाला समर्थच मदत करतील अशी प्रार्थना करूया समर्थांच्या चरणी. आणि शेवटचा श्लोक कोण मृणाल आहे? हो आहे. शेवटचा श्लोक. आरती 1-2 मिनिटं बोलू का? हो हो हो. आता मला एकदम आठवलं, हे अलकाताई बोलत असताना एक निर्गुण भूपाळी आहे, वासुदेवानंद सरस्वती यांची निर्गुण भूपाळी आहे. त्या भूपाळीमध्ये खूप छान 2 ओळी आहेत. तर ते असं म्हणतात की सद्गुरु मुखाने श्रवण, महावाक्यार्थ होता जाण, तत्काल तो ब्रह्मपूर्ण, होय परी तो दृढ नाही. आणि म्हणून ते म्हणतात की श्रवणाधिकांचा अभ्यास येथे करून विश्वास, तरीच बोध दृढतेच पावेल संशय नाहीच. हा तर अतिशय सुंदर अशी त्यांची जीवाला सांगितलेली, म्हणजे जीवासाठी केलेली भूपाळी आहे. आणि त्या जीवाला ते अशा पद्धतीने त्या उठी उठी बा जीवराया, सोडी अविद्या निंद्यमाया, व्यर्थ जात असे नरकाया, स्वरूपी सावध होई तू, अशी ती भूपाळी आहे. त्यातल्या या 2 चरण खूप मला एकदम आठवले आता, आणि म्हणून मला ते राहवलं नाही, म्हणून मी बोलले 2 मिनिटं. नाही, खूप सुंदर आहेत, पण छानच आहेत. संवादी होते ना ते, अगदी प्रश्नच नाही या सगळ्यांना. कारण काय गंमत आहे की अशा भूपाळीमध्ये सुद्धा खूप सुंदर तत्वज्ञान आहे, किंवा आपल्याकडे जे आपण काकडा आरती म्हणतो त्यात आहे की या दृष्टिकोनातून बघतच नाही. ही दृष्टी कधीतरी आपल्याला मिळालीच पाहिजे ना, नाही म्हटलं तर. बरोबर आहे. धन्यवाद अलकाताई. मृणाल हो, घेऊ श्लोक. घे. वावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असेन मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय